अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर होताच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। उमेदवारीवरूनही तापलेलं वातावरण आता एकमेकांची उणी-दुणी काढण्यापर्यंत पोहोचलेलं आहे। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी निर्माता, कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह विविध विभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चुरस रंगलेली होती। आता या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फुटला असून एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाईट कॅमेरा ॲक्शनच्या दुनियेत सुरू असणाऱ्या या निवडणुकीची उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचणार आहे। चित्रपट महामंडळ निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, लाईट कॅमेरा ॲक्शनच्या दुनियेत राजकीय धुरळा। 10 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण कला क्षेत्राचे लक्ष। मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलंच तापलं। विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनल आणि माजी अध्यक्ष विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, आनंद काळे यांच्या चित्रकर्मी पॅनलमध्ये जोरदार कलगीतुरा रंगलाय। त्यातच तिसरी आघाडी देखील निवडणुकीत ठाण मांडून आहे। माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना आज सडेतोड उत्तर दिले। एक तर आरोप विजय करतात, तुम्ही आरोप मानतच नाही, कारण त्यात तथ्य काही नाही। आणि मी जे बोललो आहे ते आरोप नाही, मी सत्य सांगितलं। मला जेव्हा विचारण्यात आलं की माझ्या पॅनलमधनं उभा राहतो का, म्हटलं मला लाज, लज्जा, शरम, नीतिमत्ता आहे, मी तुझ्या पॅनलमधनं उभं राहणार नाही। मला ही माणसं पाहिजे। मला जुनी माणसं, पितंबर काळे, सतीश रणदिवे, आनंदा काळे ही पाहिजे होती, वर्षा उसगावकर हवी होती, नवीन मुलं हवी होती मला। मी म्हटलं ना, म्हटलं मी बसतो घरी, तूही बस घरी, तर मी काही नाही करू शकतो। बिनविरोध निवडून आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी निवडून दिल्याबद्दल सदस्यांचे आभार मानले। बिनविरोध निवडून आले म्हणजे मी निवडणुकीला घाबरते असा अर्थ नाही, मी राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आले आहे। राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या चर्चा ऐकल्या, असा हस्तक्षेप झाला असेल तर तो होऊ नये असे मत त्यांनी व्यक्त केले। त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे आणि त्याबद्दल मी सगळ्या सभासदांची, कारण ते माझे शुभेच्छुक आहेत, त्यांच्या शुभेच्छा आहे, तसंच परमेश्वराची ही कृपा आहे। आणि त्याचबरोबर श्रीमती नीलम शिर्के सामंत यांची सुद्धा मी अत्यंत कृतज्ञ आहे, कारण त्यांनी आपला अर्ज मागे घेतला म्हणून आज मी बिनविरोध निवडून आले। त्याचा अर्थ असा नाही की मी निवडणुकीला घाबरते, कारण मी एका राजकारण्याचीच मुलगी आहे। राजकारणातले उतार चढाव मी माझ्या वडिलांच्या बाबतीत पाहिलेले आहेत, त्यामुळे त्याला मी घाबरत नाही। 2016मध्ये मी माझ्या मेरिटवर सभासदांच्या कृपेने निवडून आले होते। असा खरा राजकीय हस्तक्षेप जर झाला असेल, मला माहिती नाही तर झाला असेल तर, पण झाला असेल तर असं नाही व्हायला पाहिजे, हे निश्चित आहे। समर्थ पॅनलकडून महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले। कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे महामंडळाच्या मालकीच्या इमारती असल्यामुळे संस्थेचा मोठा आर्थिक खर्च वाचत असल्याचं त्यांनी सांगितलं। काही जणांकडून बिनबुडाचे आरोप केले जात असून महामंडळाचे थकीत पैसे प्रथम भरावेत, त्यानंतर आरोप करावेत असं त्यांनी म्हटलं। यमकर यांनी चित्रकर्मी पॅनलवरही जोरदार टीका केली। काही व्यक्तींमुळे महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप केला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे, त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीकडे राज्यभरातील चित्रपट सृष्टीचं लक्ष लागलं। विजय पाटकरला मी स्पष्ट तुमच्या माध्यमातून सांगतो, बिनबुडाचे आरोप करू नकोस। आणि तू जे 10,78,000 भरायचे आहेस ना, ते पहिल्यांदा भर। आणि तुला जे ह्या प्रकरणामध्ये 10,78,000 मध्ये गोवलं कुणी आणि अख्खी बॉडी बदनाम झाली। आम्हालाही माहिती आहे की कुणी पैसे खाल्लेत आणि कुणी नाही, परंतु अध्यक्षाची जबाबदारी असते, प्रमुख तो आहे, कॅप्टन तो आहे, त्याच्यावर आरोप होणार। विजय पाटकरांनी हे बोलू नये। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक चांगली रंगत आहे। या निवडणुकीसाठी मतदान 7 जूनला होणार आहे। कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतमोजणी कोल्हापुरात 8 जूनला होऊन निकाल जाहीर होणार आहे। तब्बल 10 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्ताने टोकाचे आरोप प्रत्यारोप झाल्याने निकालाकडे आता संपूर्ण कला क्षेत्राचं लक्ष लागलंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।